नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त देशात विविध कार्यक्रम, पूर्णपणे शेतीला वाहिलेल्या किसान वाहिनीचंही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। गेल्या वर्षभरात देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळाली असून जगात भारताची प्रतिमा उंचावली, पंतप्रधान। विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरली तर युवा शेतकरी पुन्हा शेतीकडे वळेल, पंतप्रधानांना विश्वास। काही प्रमुख मुद्द्यांच्या अंमलबजावणीसाठी लागणारं संख्याबळ अजूनही केंद्र सरकारकडे नाही, भाजप अध्यक्षांची कबुली। आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन, राधाकृष्ण विखे पाटील यांची सरकारवर जोरदार टीका। पाहूया सविस्तर वृत्त। केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार गरिबांसाठी समर्पित असून त्यांच्या सबलीकरणासाठी काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। केंद्रात सत्तेवर येऊन वर्षपूर्ती झाल्यानिमित्त देशाला उद्देशून त्यांनी संदेश दिला आहे। केंद्रात सत्तेवर आल्यापासूनच्या काळात अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी प्राप्त झाली असून जगात भारताची प्रतिमा उंचावल्याचं या संदेशात त्यांनी म्हटलं आहे। शाळेत स्वच्छतागृह बांधण्यापासून आयआयटी, आयआयएम आणि एम्सच्या निर्मितीपर्यंत आपल्या सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत। काळ्या पैशाविरोधात कडक उपाययोजना करण्यात आल्या असून विशेष दलाची स्थापना करण्यात आल्याचंही ते म्हणाले। आपल्या प्रयत्नांनी जनतेचा विश्वास जिंकल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली। आपलं प्रत्येक पाऊल देशहिताच्या दिशेनं टाकण्याचा संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या संदेशात केलं आहे। विज्ञान तंत्रज्ञान शेतीपर्यंत आणलं तर युवा शेतकरी पुन्हा शेतीकडे वळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्या आणि 24 तास सुरू राहणाऱ्या दूरदर्शनच्या किसान वाहिनीचं पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। कृषी क्षेत्र आजपर्यंत उपेक्षित राहिलं आहे, त्याला प्राधान्य द्यायचं असेल तर मानसिकता बदलायला हवी, तसंच शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आणायला हवी असंही त्यांनी म्हटलं आहे। देशाच्या विकासासाठी ग्रामीण भागाचा विकास अनिवार्य असून गावांच्या विकासासाठी कृषी क्षेत्राला प्राथमिकता द्यावीच लागेल असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं। नवी किसान वाहिनी केबल आणि डीटीएचसाठी अनिवार्य आहे। या वाहिनीमुळे सरकारच्या विविध कृषी योजनांबरोबरच उपग्रहाद्वारे प्रक्षेपित हवामानाची माहिती तसंच कृषीविषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारे कार्यक्रमही प्रसारित होणार आहेत। मैं इस किसान चैनल के माध्यम से मैं हमारे किसानों की आदत डालना चाहता हूं कि वे ये मौसम विज्ञान को तो अवश्य टीवी पर देखें वो, और मैं हमारे प्रसार भारती के मित्रों को और किसान चैनल वालों को भी कहूंगा कि एक बार किसान को विश्वास हो गया कि हां भाई ये बारिश के संबंध में, हवा चलने के संबंध में, धूप के संबंध में बराबर जानकारी आ रही है, तो उसको बराबर मालूम है कि ऐसी स्थिति में क्या करना चाहिए, वो अपने आप रास्ता खोज लेगा और परिस्थितियों को संभाल लेगा, मुझे पता है। कार्यक्रमाला कृषी मंत्री राधामोहन सिंह, माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड, प्रसार भारती मंडळाचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाशही उपस्थित होते। काही प्रमुख मुद्द्यांच्या अंमलबजावणीसाठी लागणारं संख्याबळ अजूनही केंद्र सरकारकडे नाही अशी कबुली आज भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिली। ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। राम मंदिर आणि घटनेचं 370वे कलम या संदर्भात ते बोलत होते। अशा प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी 370 खासदारांची गरज आहे असंही ते म्हणाले। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कार्यकाळात पंतप्रधान पदाला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त झाली असून आधीच्या सरकारच्या धोरण निष्क्रियतेतून बाहेर पडण्यात रालोआ सरकार यशस्वी ठरल्याचंही त्यांनी सांगितलं। सरकारबद्दल जनतेच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण झाल्याचंही ते म्हणाले। अर्थकारण, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, सुप्रशासन यासह इतर सर्व आघाड्यांवर या सरकारची कामगिरी सरस असल्याचंही अमित शहा यांनी सांगितलं। सौर ऊर्जा निर्मितीकरता आवश्यक विविध उपकरणं तयार करण्यासाठी भंडारा इथं उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी आज नागपूर इथं केली। भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या माध्यमातून हा कारखाना उभारण्यात येणार आहे। केंद्र सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या जनकल्याण पर्व या कार्यक्रमासाठी ते नागपूरमध्ये आले होते।
या कारखान्यासंदर्भात आधीच्या सरकारमधल्या अवजड उद्योग मंत्र्यांनी घोषणा करून जमीन ताब्यात घेतली, मात्र आतापर्यंत काम सुरू झालेलं नाही असंही ते म्हणाले। त्यामुळे 2000 युवकांना प्रत्यक्ष तर 5000 युवकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळेल असं सांगून या प्रकल्पासाठी 2700 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं। येत्या 2 महिन्यात प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल असंही गीते यावेळी म्हणाले। भाजप सरकार हे गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं आणि दुर्बल घटकांसाठीचं सरकार आहे असं प्रतिपादन भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत केलं। भाजप सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दादर इथल्या भाजप कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। यावेळी त्यांनी सरकारच्या वर्षभरातल्या कामकाजाचा आढावा घेतला। भाजप सेना युती या मुद्द्यावर बोलताना भाजप स्वतंत्र राष्ट्रीय पक्ष असून प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते असं सांगत युतीला आमचा विरोध नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। येत्या काळात इतर पक्षातले 15 आमदार भाजपमध्ये टप्प्याटप्प्याने सामील होणार असल्याचंही ते म्हणाले। तसंच एका आठवड्यानं पक्षाची कार्यकारिणी सादर केली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली। अहमदनगर इथं दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना जनसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्याचं काम केंद्र सरकारनं अवघ्या वर्षभरात केल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे। केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित जनकल्याण पर्व कार्यक्रमात ते बोलत होते। सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहिती पक्ष कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवावी असं आवाहन करत त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली। काँग्रेस पक्ष केंद्र सरकारवर उपहासात्मक टीका करून नाहक बदनाम करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्रातल्या वर्षभराच्या कारभाराविषयी समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे। प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छता अभियान यासारख्या या सरकारनं सुरू केलेल्या अनेक योजनांचा भविष्यात आपल्याला फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया जनतेनं व्यक्त केली आहे। मात्र महागाई संदर्भात काही गृहिणींनी नाराजीही व्यक्त केली आहे। एनडीए सरकारने 2-3 योजना ज्या मागील 1 वर्षात जाहीर केल्या आणि जे कार्यान्वित चालू केल्या त्यामध्ये जनधन योजना ही सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी लोकांसाठी फार अतिशय चांगली आहे। लोकांचा आक्षेप आहे की मोदी सरकार दौरे करतायत, बाहेर फिरतायत, अमेरिका, जपान, इकडे तिकडे, पण ते खरोखर चांगलं काम करतात। मोदी जर बाहेर जाऊन, बाहेरच्या देशात जाऊन आपल्या भारतासाठी जे करार करतात ते आपल्याला पुढे भविष्यात त्याचा फायदा होणार आहे। महागाई कमी व्हावी ही महिलांची इच्छा आहे। गॅस सिलेंडर महाग झालेले आहेत, भाजी महाग झाले आहेत, महिलांनी कसं काय जगायचं, एका सॅलरीमध्ये भागत नाही। तर प्लीज मोदी सरकारने खूप जास्त प्रमाणात इथे लक्ष द्यायला पाहिजे। भाज्यांचे दर, गॅसचे दर, त्याचप्रमाणे ट्रॅव्हलिंग, आजकाल ट्रॅव्हलिंग जिथे आम्ही 10 रुपयांनी जायचो तिथे 30-30 रुपये खर्च करावे लागतात। तर कृपया करून प्लीज मोदी सरकार या महागाईवर लक्ष द्या। मेक इन इंडिया ही त्यांची घोषणा आहे। या सगळ्या घोषणेमध्ये जो इम्पॅक्ट आहे सुरुवात मुलाच्या पाय पाळण्यात। विधिमंडळ हे शासन आणि प्रशासनावर अंकुश ठेवून कामकाज करणारं माध्यम आहे आणि त्यामुळे विधिमंडळाच्या विविध समित्यांच्या सदस्यांनी चांगलं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली। विधिमंडळाच्या 2015-16 या वर्षासाठी स्थापन झालेल्या सर्व समित्यांच्या उद्घाटनाची एकत्रित प्रारंभिक बैठक आज झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं केंद्रात 1 वर्ष पूर्ण केलं, मात्र या वर्षभरात निवडणुकीच्या काळात दिलेलं एकही वचन सरकारनं पूर्ण केलं नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केलं। सोलापूरमध्ये काँग्रेसने आज आंदोलन केलं। लोकसभा निवडणुकीच्या वेळी काळा पैसा देशात परत आणू, शेतकऱ्याच्या मालाला किमान आधारभूत किंमत देऊ, महागाई कमी करू, बेरोजगारांना नोकरी देऊ, दहशतवादाला आळा घालू अशी अनेक आश्वासनं देत जनतेला अच्छे दिन आणण्याचं स्वप्न दाखवलं। मात्र सरकारनं यापैकी कोणतंही आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला। भूसंपादन कायदा हुकुमशाही पद्धतीनं शेतकऱ्यांवर लादत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। पुण्यातही सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली। भूसंपादन कायद्याचा फायदा उद्योजकांना मिळेल, अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे, त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। गेल्या वर्षभरात सरकारी तिजोरीत लाखो कोटी रुपयांची भर पडल्याच्या वल्गना केंद्र सरकार करत आहे, तर देशभरातल्या शेतकऱ्यांची काही हजार कोटी रुपयांची कर्ज सरसकट माफ का केली जात नाही अशी विचारणा विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत केली। केंद्र सरकार केवळ प्रसिद्धीच्या माध्यमातून अच्छे दिन आल्याचा संदेश देऊ पाहत आहे, मात्र या सरकारचे अच्छे दिन अद्याप कुठेच पाहायला मिळत नाहीत। केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकारने केलेले अनेक दावे फोल असल्याचं आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं।
देशातल्या अनेक राज्यांसह महाराष्ट्रातही शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आणि फडणवीस सरकारनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं आणि पुढील हंगामासाठी बी बियाणं आणि खतांची मोफत मदत करावी अशी मागणीही विखे पाटील यांनी आज केली. गोविंदाग्रज आणि बाळकराम या नावांनी वाङ्मय निर्मिती करणारे विख्यात मराठी नाटककार कवी राम गणेश गडकरी यांची आज जयंती. एकच प्याला, पुण्यप्रभाव, भावबंधन, गर्भनिर्वाण, प्रेमसन्यास आदी त्यांनी लिहिलेली नाटकं मराठी नाट्यप्रेमींच्या हृदयात अजरामर झाली आहेत. या नाटकांमधून त्यांनी रेखाटलेली सिंधू, सुधाकर, गीता, गोकुळ, धुंडीराज अशी पात्रही त्या व्यक्तिमत्वांसह अविस्मरणीय ठरली. त्यांनी केलेलं समग्र विनोदी लेखन संपूर्ण बाळकराम या नावानं पुस्तकरूपात प्रकाशित झालं. गोविंदाग्रज नावाने त्यांनी लिहिलेला वाग्वैजयंती हा काव्यसंग्रह त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध होऊन त्यांना अमर करून गेला. अशा अष्टपैलू साहित्यिकाची स्मृती मराठी मनात सदैव दरवळत राहील. खासदार राहुल शेवाळे यांनी दादर येथील गडकरी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन केलं. हवामान. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश अद्यापही उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात आहेत. या लाटेत आतापर्यंत 755 जणांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्ये काही भागात उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं. येत्या 24 तासापर्यंत ही लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यामुळे नागरिकांना यापासून सुटका मिळण्याची चिन्ह दिसत नाही. राज्यात विदर्भाच्या तुरळक भागात उद्यापर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं 46.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 29, नागपूर 46-32, पुणे 36-24, औरंगाबाद 41-26, नाशिक 37-24, कोल्हापूर 35-23, रत्नागिरी 35-28, सोलापूर 42-25 आणि अमरावती कमाल 44 आणि किमान 29. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त देशात विविध कार्यक्रम. पूर्णपणे शेतीला वाहिलेला किसान वाहिनीचंही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. गेल्या वर्षभरात देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळाली असून जगात भारताची प्रतिमा उंचावली. पंतप्रधान. विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरली तर युवा शेतकरी पुन्हा शेतीकडे वळेल. पंतप्रधानांना विश्वास. काही प्रमुख मुद्द्यांच्या अंमलबजावणीसाठी लागणारं संख्याबळ अजूनही केंद्र सरकारकडे नाही. भाजपा अध्यक्षांची कबुली. आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन. राधाकृष्ण विखे पाटील यांची सरकारवर जोरदार टीका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षभरात सर्वसमावेशक घटकांच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सरकारनं देशाच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळी दिशा देण्याचं काम हाती घेतलं आहे. या संदर्भात त्याचा आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून होणारे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ दीपक घैसास यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. त्या पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.